अंबाबाईचा अंबाबाईचा माझी अंबिका सत्तवाची उभी राहून थाटात माझी अंबिका सत्तवाची उभी राहून थाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात 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 माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात 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 आली पुनवेची रात पडलं चांदणं डोंगरात दिवटी पेटवून हातात सारा आनंद देवळात दिवटी पेटवून हातात सारा आनंद देवळात दिवटी पेटवून हातात सारा आनंद देवळात गळा कवड्याच्या माळा घेऊन परडी हातात गळा कवड्याच्या माळा घेऊन परडी हातात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात 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 हळदी कुंकाचं येन तिला नाही त्याची मान साडी चोळीचा मान देते आम्हाला नेमान साडी चोळीचा मान देते आम्हाला मेहमान साडी चोळीचा मान देते आम्हाला मेहमान सडा पडलाय कुंकाचा त्या बाजार पेटात सडा पडलाय कुंकाचा त्या बाजार पेटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात 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 गाय मुखात न्हावून केस मोकळ सोडून आली अंबिका चालून भाळी मळवट भरून आली अंबिका चालून बाळी मळवट भरून आली अंबिका चालून बाळी मळवट भरून ये हाकेला धावून नाही भेदभाव पोटात ये हाकेला धावून नाही भेदभाव पोटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात 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 मारा गारगार सुटलाई काटा अंगावर फुटलाई उदकापूर पेटलाई सारा सुगंध उठलाई उदकापूर पेटलाई सारा सुगंध उठलाई उदकापूर पेटलाई सारा सुगंध उठलाई मला सुटे ना काय बाई या थंडीच्या लाटात मला सुटे ना काय बाई या थंडीच्या लाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात 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 गाडी चाली घुंगराची वाट
लागल डोंगराची ओढ मनात आंबाची केली तयारी जत्राची ओढ मनात आंबाची केली तयारी जत्राची ओढ मनात आंबाची केली तयारी जत्राची बंधू छगन येईल ग त्या जत्राच्या नेटात बंधू छगन येईल ग त्या जत्राच्या नेटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात 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 माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात 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 अंबाबाईचा अंबाबाईचा माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात आली पुनवेची रात पडलं चांदणं डोंगरात ड्युटी पेटवून हातात सारा आनंद देवळात दिवटी पेटवून हातात सारा आनंद देवळात दिवटी पेटवून हातात सारा आनंद देवळात गळा कवड्याच्या माळा घेऊन परडी हातात गळा कवड्याच्या माळा घेऊन परडी हातात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात हळदी कुंकाचं येन तिला नाही त्याची मान साडी चोळीचा मान देते आम्हाला नियमान साडी चोळीचा मान देते आम्हाला मेहमान साडी चोळीचा मान देते आम्हाला मेहमान सडा पडलाय कुंकाचा त्या बाजार पेटात सडा पडलाय कुंकाचा त्या बाजार पेटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात गाय मुखात न्हावून केस मोकळ सोडून आली अंबिका चालून भाळी मळवट भरून आली अंबिका चालून वाळी मळवट भरून आली अंबिका चालून वाळी मळवट भरून ये हाकेला धावून नाही भेदभाव पोटात ये हाकेला धावून नाही भेदभाव पोटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघ
भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात मारा गारगार सुटलाई काटा अंगावर फुटलाई उदका पुरा पेटलाई सारा सुगंध उठलाई उदका पूर पेटलाई सारा सुगंध उठलाई उदका पूर पेटलाई सारा सुगंध उठलाई मला सुटे ना काय बाई या थंडीच्या लाटात मला सुटे ना काय बाई या थंडीच्या लाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात 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 गाडी चाली घुंगराची वाट लागल डोंगराची ओढ मनात आंबाची केली तयारी जत्राची ओढ मनात आंबाची केली तयारी जत्राची ओढ मनात आंबाची केली तयारी जत्राची बंधू छगन येईल ग त्या जत्राच्या नेटात बंधू छगन येईल ग त्या जत्राच्या नेटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात 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 माझी अंबिका सत्व आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई आदि माया अंबाबाई साऱ्या राहून थाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात 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 माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात 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 आली पुनवेची रात पडलं चांदणं डोंगरात ड्युटी पेटवून हातात सारा आनंद देवळात दिवटी पेटवून हातात सारा आनंद देवळात दिवटी पेटवून हातात सारा आनंद देवळात गळा कवड्याच्या माळा घेऊन परडी हातात गळा कवड्याच्या माळा घेऊन परडी हातात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात 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 हळदी कुंकाचं येणं तिला नाही त्याची वान साडी चोळीचा मान देते आम्हाला नेमान साडी चोळीचा मान देते आम्हाला मेहमान साडी चोळीचा मान देते आम्हाला मेहमान सडा पडलाय कुंकाचा त्या बाजार पेटात सडा पडलाय कुंकाचा त्या बाजार पेटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात
हात न्हावून केस मोकळ सोडून आली अंबिका चालून भाळी मळवट भरून आली अंबिका चालून बाळी मळवट भरून आली अंबिका चालून बाळी मळवट भरून ये हाकेला धावून नाही भेदभाव पोटात ये हाकेला धावून नाही भेदभाव पोटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजा तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. तुळजाभवानी देवीला छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी कुलस्वामिनी मानतात, तर भगवान श्रीराम हे देवीचा वरदायिनी असा उल्लेख करतात. तर चला तर मग दर्शन घेऊया या भक्ती आणि शक्तीचा आविष्कार असणाऱ्या तुळजाभवानी मातेचे. श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराचे नाव राजे शहाजी महाद्वार आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. तुळजा हे नाव त्वरिता या शब्दाचा अपभ्रंश आहे असे सांगितले जाते. तुळजापूर हे शहर बालाघाटच्या कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी ही हेमाडपंथी स्वरूपाची आहे. इतिहास व पुरातत्व दृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन असल्याचे मानले जाते. तुळजापूर तालुक्यातील काटी येथे इसवी सन 1397 सालच्या शिलालेखात तुळजाभवानी मातेचे संदर्भ पाहावयास मिळतात. मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहिताचे अधिकार 153 पाळीकर भोपे कुळाकडे आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे. गणपतीचे दर्शन घेऊन आपण काही पायऱ्या उतरून मंदिराच्या आवारात येतो. येथून मंदिरात जाण्यासाठी दर्शन रांगा असतात. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून त्यावर सुरेख नक्षीकाम करण्यात आले आहे. येथे श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळ्या पाषाणातील मूर्ती पाहायला मिळते. देवीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासूर मर्दिनी सिंहासनावर उभी असून आईच्या 8 हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षात एकूण 3 वेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबतच श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाचीही मिरवणूक निघते. नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो आणि भक्तांची गर्दी असते.
देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूस काळ्या दगडाचा चिंतामणी असून तो गोल आकाराचा आहे. आपले काम होईल की नाही याचा कौल हा चिंतामणी देतो. 1 रुपयाचे नाणे ठेवून चिंतामणी उजवीकडे फिरल्यास काम होणार व डावीकडे फिरल्यास काम होणार नाही असे समजले जाते. तुळजाभवानी माता ही तुळजापूर येथे कशी आली याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. कृतयुगाच्या वेळी कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती हिच्याबद्दल कुंकूर नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पातिव्रत्याचा भंग करण्याचा त्याने प्रयत्न करताच देवी पार्वती ही धावून आली आणि तिने दैत्याचा नाश केला. त्वरित धावून येणारी देवी म्हणून ती त्वरिता आणि पुढे या शब्दाचा अपभ्रंश होत तुळजा हा शब्द आला. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. महाराजांनी देवीला कुलस्वामिनी मानून देवीची प्रतापगडावरही प्रतिष्ठापना केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीस सोन्याची माळ अर्पण केली आहे. या माळेच्या प्रत्येक पुतळीवर राजे शिवछत्रपती अशी अक्षरे कोरली आहेत. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्ट चक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे. तुळजाभवानी मंदिराजवळच काळभैरवनाथाचे मंदिर आहे. या परिसराचे काळभैरवनाथ हे कोतवाल आहेत. तुळजापुरात देवीचे दर्शन घेतल्यानंतर कालभैरवाचे दर्शन घ्यावे अशी पूर्वापार परंपरा आहे.